नमस्कार, मी केतकी जोशी आणि आत्ताची पहिली बातमी आहे राज्यांमधल्या कॉलेजेसची। याचं कारण म्हणजे मुंबई वगळता राज्यातली कॉलेजेस आजपासून सुरू होत आहेत। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं। त्यानुसार संपूर्ण राज्यात आजपासून कॉलेजेस म्हणजे महाविद्यालय सुरू होतात। अर्थात त्याला अपवाद मुंबईचा आहे, म्हणजे मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि वाशिममध्ये सुद्धा महाविद्यालय आजपासून सुरू होत नाहीयेत। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी महाविद्यालय अजूनही काही दिवस बंद राहणार आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय 50% उपस्थितीने सुरू होतील आणि याबाबतची नियमावली ठरवण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठांवर सोपवण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे जे 75% उपस्थितीचं बंधन असतं ते सुद्धा यावर्षी शिथिल करण्यात आलंय। महाविद्यालय सुरू करण्यासाठी यूजीसीने सुद्धा काही गाईडलाईन्स दिल्या आहेत। प्रत्येक महाविद्यालयाला कोरोना नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असेल। कोरोनाच्या काळात मार्च 2020 पासून राज्यातली सगळी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठं बंद करण्यात आली होती। राज्यात पहिल्या टप्प्यात 23 नोव्हेंबर 2020 पासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले आणि त्यानंतर 27 जानेवारी पासून 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्यात आले। त्यामुळे आता आजपासून राज्यातली महाविद्यालय सुरू होत आहेत। एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह नक्कीच आहे, कारण मित्रमैत्रिणी, कॉलेज सगळं पुन्हा भेटणार आहे। पण काही प्रमाणात कोरोनाची पार्श्वभूमी आहे, अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही। त्यामुळे काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। साहजिकच पालकांना सुद्धा भरपूर काळजी असणार आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सोलापूरहून सागर सुरवसे। सागर, अनेक महिन्यांनंतर आता कॉलेज सुरू होतोय। अर्थातच मित्रमैत्रिणी भेटतील, शिक्षक भेटतील। काही जणांचं तर अगदी पहिलं वर्ष आहे, अर्ध वर्ष जवळपास त्यांचं गेलेलं आहे ऑनलाईनमध्ये। पण असं जरी असलं तरी कोरोनाचं संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाहीये। सोलापूरमध्ये एक तर पुरेशी काळजी घेण्यात आलेली आहे का या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी येत आहेत त्या पार्श्वभूमीवर? की खरं तर सोलापूरमध्ये सर्व प्रकारची जी काळजी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण आता संगमेश्वर महाविद्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी अशा पद्धतीचे सर्व नॉर्म्स जे आहेत ते गव्हर्नमेंटने घालून दिलेले आहेत ते सर्व या ठिकाणी पाळले जात आहेत। कारण त्यामध्ये थर्मल स्कॅनिंग असेल, सॅनिटायझेशन असेल, त्याचबरोबर मास्क जे आहे कंपल्शन, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या कॉलेजमध्ये पाळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सोलापूर हा काही महिन्यांपूर्वी हॉटस्पॉट होतं, मात्र आता या ठिकाणी तो कोरोनाचा धोका जो आहे तो थोडासा कमी झालेला एकंदरीत पाहायला मिळतोय। मात्र असं असलं तरी तो पूर्ण संपलेला नाहीये। त्यामुळेच या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते सर्व पद्धतीने त्यांचं जे काही प्रिकॉशन्स आहेत त्या सर्व घेतायत। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत या संगमेश्वर महाविद्यालयातले, त्यांना नक्की काय वाटतंय जाणून घेऊयात। जवळपास वर्षभरानंतर तू आता कॉलेजमध्ये आलेला आहेस, काय वाटतंय, कशा पद्धतीने प्रिकॉशन्स तू घेतलेल्या आहेत ह्या कोरोनाच्या, आणि काय एकंदरीत आठवणी सांगतील यासोबत? म्हणजे जेव्हा आम्ही इकडे कॉलेजमध्ये होतो तेव्हा लेक्चर्स वगैरे सगळं ऑफलाईन होत होते, त्यामुळे समजत होतं की शिक्षक काय सांगतायत वगैरे। परत ऑनलाईन जसे लेक्चर सुरू झाले तर कॉलेज एक प्रकारे बंदच होतं, पण ऑनलाईन सुरू झाल्यावरती सर समोर काय बोलतात हे कळत नव्हतं, कारण की मधूनच समजा मेसेज वगैरे आले, लक्ष दुर्लक्षित होत होतं तिकडे। म्हणजे लेक्चर मध्ये कोण लक्ष देत नव्हतं, डायरेक्ट मग जेव्हा सर ऑफलाईन गेले तेव्हा ह्याच्यामध्ये होतं, मग त्यामुळे कळत नव्हतं। परत आता ऑनलाईन सुरू झाले, जुने सगळे मित्र भेटलेत, ते एकमेकांना सहाय्य करतात लेक्चर वगैरे पण असलं काळजी घेताय तुम्ही? काळजी नक्कीच घेतो आम्ही, कारण की गेट वरतीच आमचे जे सर लोक आहेत त्यांनी नाही सोडत असं विदाऊट मास्क किंवा सॅनिटायझर वगैरे सगळे प्रिकॉशन घेऊन सोडतात ते। बरोबर आहे, प्रिकॉशन्स घेऊनच कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना सोडलं जात आहे। आणखी काही स्टुडंट्स आहेत, मला सांग कसं वाटतं एकंदरीत? आज कॉलेजचा पहिला दिवस आहे, पण प्रिकॉशन्स गरजेचे आहे, या संदर्भात काय सूचना आलेल्या आहेत? प्रिकॉशन तर गरजेचं आहे, कारण कोरोना हा भयंकर हे आजार आहे, त्यामुळे त्याची तर प्रिकॉशन पाळले पाहिजे। पण कॉलेज सुरुवात झाल्यापासून खूप आनंद होतोय। ज्यावेळेस न्यूज पडली होती कॉलेज सुरुवात होणार, त्यापासूनच आम्ही विद्यार्थी खूप एक्साइटमेंट आहेत। आणि कॉलेजमधील वर्षभरातले भरपूर फंक्शन आम्ही मिस केले, तसे तर अॅन्युअल फंक्शन, ट्रॅडिशनल डे, हे कॉलेज वयामध्ये मुलांना एक्साइटमेंट असतात, त्यामुळे ते पण आम्ही खूप मिस केलेलं आहे। आणि आता कॉलेज बंद पडू नये हे आमच्या पण त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आम्ही आहे। नक्कीच काळजी घेऊ, सॅनिटायझरचा वापर करू, मास्क कंपल्सरी वापरू, आणि जे वापरत नाही त्यांना पण आम्ही वापरायला सांगू। उद्योग करणार पण सागर, उपस्थिती कशी वाटतेय तुला? पहिला दिवस खूप छान वाटतंय, कारण खरं तर केतकी उपस्थिती जी आहे ती 50%, म्हणजे 30 ते 50% इतके विद्यार्थी जे आहेत ते एका वर्गामध्ये या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे। तसे नॉर्म्स देखील विद्यापीठाने दिलेले आहेत, त्यामुळे एकंदरीत उपस्थिती जी आहे ती तुरळक आहे। तुरळक म्हणजे 50%च्या पेक्षाही कमी या ठिकाणी उपस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर शहरातलं हे मध्यवर्ती असं हे कॉलेज आहे, त्यामुळे
या ठिकाणी ग्रामीण भागातली विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे, पण हॉस्टेल्स बंद असल्यामुळे ग्रामीण भागातले विद्यार्थी अद्याप तरी शहरामध्ये आलेले नाही आहेत. एकंदरीतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं जे चक्र आहे ते बदललेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे उपस्थितीच्या बाबतीत जे नॉर्म्स दिलेले आहेत त्यानुसार एका बेंचवरती एकच विद्यार्थी या ठिकाणी बसलेला आहे, मास्क कंपल्सरी आहेत. असं एकंदरीत सगळं जे चित्र आहे ते या ठिकाणी केतकी आपल्याला पाहायला मिळतं. अगदी सागर, धन्यवाद तिथल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आणि काय तिथलं वातावरण ते आमच्यापर्यंत पोहोचवलं. आम्ही नंतरही तुझ्याकडून माहिती घेणार आहोत, पण आता जाणार आहोत पुण्यामध्ये. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, पुण्यातली कॉलेजेस सुरू होण्याची तर अनेक जण वाट बघत होते, कारण महाराष्ट्रातनं नाही तर देशभरातनं इथे विद्यार्थी शिकायला येतात. कॉलेजेस सुरू झाली आहे, अर्थात उपस्थिती कमी असेल, पण जे बाहेरगावहून विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, कारण अजून हॉस्टेल सुरू झाली नसतील? हॉस्टेल सुरू व्हायला वेळ आहे, काही सुरू झालीत, काही व्हायची. पण आत्ता आपण SP कॉलेजच्या SYBAच्या वर्गामध्ये आहोत. हा वर्ग खरं तर 10-20ला सुरू होणार आहे. पण त्याच्या आधी जे सगळ्या मुली आहेत ना, हे सगळे इथे येऊन मस्त छान त्यांनी कॉलेजचा कट्टा बनवले. कारण स्वाभाविक आहे, आपण समजून घेऊयात, शेवटी मुलं आहे ती. कॉलेज म्हणजे एक माझ्या हाऊस एक ज्याला आपण एक फॉर्मॅलिटी म्हणतो ना, ती नसती. एक गप्पांचा फड रंगतून त्यात गेली 10 महिने हे सगळे मुलं घरात कोंडून होते अक्षरशः लॉकडाऊनमुळं. त्यामुळे आज पहिला दिवस त्यांना अक्षरशः स्वातंत्र्यासारखा वाटतोय, म्हणून ते सगळं एन्जॉय करतात, अगदी रिलॅक्स बसलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया, कोरोनात 10 महिने घरात होतो मी, कॉलेजपासून तुम्ही सगळे लांब होते, मित्रमैत्रिणी आज सगळे भेटतात, काय पहिला दिवस कसं एन्जॉय करतो? खूप आनंद झालाय, खूप बरं वाटतंय. खूप दिवसांनी कॉलेज चालू झालंय, आम्ही पहिल्यासारखा परत एन्जॉय करतोय. सगळे मित्रमैत्रिणी भेटले का? हो, सगळेजण भेटले. तर सर काय रागवले का असं निवांत तुम्ही बसले तर? नाही रागवले सर, रागवले नाहीत. आणि खरं सांगू का, या दिवसाची मी कित्येक महिन्यांपासून वाट बघत होते. तब्बल 11 महिन्यांनी आम्ही भेटतोय. लेक्चर्स तर व्हायचेच ऑनलाईन, बट जे फिलिंग होतं ना वर्गात बसायचं, ते सगळं मिस करत होते मी. आणि आज त्या सगळं अनुभवलं, वर्गात बसणं, मॅमशी एकदम कॉन्टॅक्ट करणं समोरासमोर, हे सगळं अनुभवलं. आणि छान वाटतं आज फ्रेंड्स लोकांना भेटून. नुसतं ते फोनवर बोलणं अक्षरशः कधी कधी तर फोनचाही कंटाळा यायचा. अरे फोन वापरून कंटाळा आला. लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा असं झालं की अरे फोनचाच कंटाळा आला, फोनही ठेवून दिला, नाहीतर फोनचा कंटाळा कोणाला येतो ना. हे सगळं असा माझा अनुभव होता. तू काय सांगतो? छान वाटतं, म्हणजे आम्हाला ऑफलाईन लेक्चर सुरू झाले तर म्हणजे पूर्ण आय टू आय मॅडमशी वगैरे कॉन्टॅक्ट, आणि खूप छान, म्हणजे त्यांनाही बरं वाटते की आपण कसं शिकवतोय, मुलांचा मूड वगैरे कसा आहे तर त्यांनाही समजते आणि त्या पद्धतीने ते शिकवतात. आज खूप आनंद होतोय मला आणि मी खूप उत्साहामध्ये आहेत. माझ्या सगळ्या फ्रेंड्स मला आज भेटलेल्या आहेत, शिक्षक बघायला मिळाले. खूप दिवस झाले त्यांना पाहिलं नव्हतं आणि घरी बसून अतिशय बोर झालं होतं. खूप म्हणजे कंटाळवाणी जीवन झालं होतं. तेच जीवन जगत होतो आम्ही कंटाळायचं. आता पुन्हा आम्ही आमचे दिवस सुरू करणार. कोरोनाची भीती नाही वाटत का आता 10 महिने? वाटते ना, आपण प्रिकॉशन्स घेणार आहोत. आम्ही खूप प्रिकॉशन्स घेणार आहोत. कसे घेणार? मास्क लावणार, सॅनिटायझर यूज करतोय, कॉलेजेसमध्ये सॅनिटायझर लावलेले आहेत, वारंवार आम्ही सोशल डिस्टन्सिंग. ही कॉलेजची मजा आता तुम्हाला अनुभवायची. कॉलेज बंद नकोय परत. तब्बल 1 वर्ष आम्ही घरी बसलेलो आहोत तसं बघायला गेलं तर. आता कॉलेज येणार, आम्ही रोज येणार. कोणी येऊ ना येऊ, आम्ही येणार. तू काय सांगशील? पण मला तेच विचारायचं आहे की कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना तर आनंद झालाय, साहजिकच आहे, पुन्हा मित्रमैत्रिणी भेटतायत, सगळेजण भेटतायत, पण कॉलेजकडनं काळजी कशी घेतली जाते करोनाच्या बाबतीत? म्हणजे थर्मल स्क्रीनिंग वगैरे हे आहे, पण बाकीची काळजी कशी घेतली जाते? केतकी बाकीची काळजी ऑब्व्हियसली कॉलेज शेवटी त्यांची जबाबदारी आहे. आपण सकाळीच ते व्हिज्युअलमध्येही दाखवलं. गेटवरतीच थर्मामीटर तर ठेवलेलंच आहे, वरून सॅनिटायझर आहे आणि आपण ज्याला आपण म्हणतो प्रेझेंटी कंपल्सरी फक्त 50% आहे. बाकीचे समजा 60 मुलांचा वर्ग आहे तर 30च मुलगा बसणार आहेत वर्गामध्ये आणि प्रत्येक बेंचवर फक्त 1 जण असणार आहे. आता हे मुली इन्फॉर्मली गप्पा मारत होते, हा भाग सोडून दे, शेवटी 10 महिने ते घरात होते त्यामुळे बोर झाले होते म्हणून ते रिलॅक्स. पण इथून पुढचे जे क्लासेस होणार आहेत ते अगदी सोशल डिस्टन्सचे नियम पाळून होणार आहेत. त्यात कुठेही हायगाई केली जाणार नाही. अगदी विद्यार्थी असतील किंवा प्राचार्य असतील किंवा प्राध्यापकांना तेवढी काळजी निश्चितच घ्यावी लागणार आहे. नाहीतर पुन्हा कोरोना वाढला तर कॉलेजेस बंद करावे लागतील. आणखी तेच मला विचारायचं आहे की पुण्यातली करोनाची संख्या वाढती आणि अशा वेळेला कॉलेजेस सुरू करणं हे रिस्की वाटत नाहीये का? कारण आटोक्यात आणण्यासाठी ही संख्या प्रचंड कष्ट करायला लागलेले आहेत, खूप मेहनत करायला लागली आहे. आणि आता जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये ही रुग्णसंख्या हळूहळू का होईना पण वाढतीये. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा कॉलेजेस सुरू करणं हे थोडंसं धोका पत्करण्यासारखं वाटत नाहीये?
हे बघ कितकी रिस्क तर आहेच, नाही असं नाही, पण मुद्दा असा आहे शेवटी न्यू नॉर्मलला कधी ना कधी यावंच लागणार आहे. म्हणजे अगदी मी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर इथून पुढे आपल्याला सगळ्यांना कोरोनासोबत जगावं लागणार आहे. इनफॅक्ट बरेचसे लोक ते शिकलेले आहेत, पण आता काही लोक आता नाही ऐकत, मग त्यातनंही नंबर्स थोडे वाढतात. तर मग पुन्हा एकदा लॉकडाऊन हवंय का लोकांना, याचाही लोकांनी विचार केला पाहिजे हे सगळं न्यू नॉर्मलवर येताना. म्हणून 3च गोष्टी आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतात, एक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स. ह्या गोष्टी जरी पाळल्या तर आरामशीर कोरोना आटोक्यात येईल. हे माझ्या स्वतःच्या अनुभवात गेले 10 महिन्याचं रिपोर्टिंग मी फील्डवर करतोय. मग हे शेवटी न्यू नॉर्मल यावं लागेल. रोजचं दैनंदिन तुमचे कामकाज, कॉलेज हे सगळं सुरू करून हे सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतील. नंतर पुन्हा वाढलं तर पुन्हा काही दिवस काही कॉलेजेस बंद करावं लागतील. पण ह्या गोष्टी आता होणार आहेत, त्याला पर्याय नाही. पण किती दिवस घरात बसायचं हा एक सामान्यांचा प्रश्न आहे. आताच मुलींनी आपल्याला सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन शेवटी प्रशासन माणसं आहेत, म्हणजे प्रत्येकाला स्वतःला स्वतःची काळजी घ्यायची. अगदी चंद्रकांत, धन्यवाद सगळी ही माहिती पोहोचवल्याबद्दल. संख्या तर वाढते रुग्णसंख्या, पण त्यामुळेच काळजी घेत कॉलेजेस पुन्हा सुरू झालेली आहेत. नागपूरमध्ये काय परिस्थिती आपण बघूयात. तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. काय तुषार परिस्थिती आहे नागपूरमधली, कारण नागपूरमध्ये सुद्धा हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते आणि अशा पार्श्वभूमीवर कॉलेजेस सुरू झाले. साहजिकच विद्यार्थ्यांना आनंद झाला असेल, पण एकूण काळजी कशी घेतली जाते आणि काय प्रतिक्रिया पालकांच्या ऐकायला मिळत आहेत? तुषार, आवाज ऐकू येतोय? तुषारशी तांत्रिक कारणामुळे संपर्क तुटलाय. आपण पुन्हा त्याच्याकडे जाणारच आहोत. पण हीच परिस्थिती आहे, जसं आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे किंवा सागर सुरवसे सांगत होते. अर्थातच कॉलेजमध्ये जाणारी जी मुलं आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आनंद झालेला. ही सगळी तरुणाई आहे आणि अर्थातच गेले 11 महिने जरी ऑनलाईन क्लासेसद्वारे अभ्यास सुरू होता तरी सुद्धा प्रत्यक्ष जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींना भेटणं किंवा शिक्षकांना भेटणं हे खूप वेगळं होतं. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आज कॉलेजेस सुरू होत आहेत तेव्हा साहजिकच त्यांना झालेला आनंद आपण समजू शकतो. पण दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढतीये, त्यामुळे ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पालकांच्या चिंतेत यामुळे खूप भर पडलेली आहे, कारण 50% उपस्थिती आहे. त्यामुळे पूर्ण सगळेच्या सगळे विद्यार्थी कॉलेजेसमध्ये जात नाहीयेत. पण तरी देखील काळजी मात्र प्रत्येकानं घेणं अत्यावश्यक आहे. आपल्या सोबत नागपूरहून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे जोडले गेलेले आहेत. तुषार, नागपूरमधल्या परिस्थितीबद्दल काय सांगशील? कशी एकतर उपस्थिती आहे आणि काळजी कशा प्रकारे कॉलेजेसकडून घेतली जाते? निश्चितच जर का बघायचं झालं तर आज नागपूर महाविद्यापीठाचे 503 महाविद्यालय सुरू झालेले आहे. आपण सध्या वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान संस्थेमध्ये आपण बघू शकतो की सकाळचं पहिलं सत्र आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक उत्साहाचं वातावरण आहे. जर का तुम्ही बघितलं तर ही जी संख्या आहे ही सकाळला मोठ्या संख्येने पाहायला मिळते. आतमध्ये काही विद्यार्थ्यांचं लेक्चर देखील सुरू आहे, लेक्चर देखील तिथे अटेंड करत आहे काही विद्यार्थी. आणि महत्त्वाची गोष्ट की ग्रामीण भागात येणारे बहुतांश विद्यार्थी आहे. शहराचं मध्यवर्ती महाविद्यालय असल्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामीण भागातनं विद्यार्थी येतात. पहिलाच दिवस आहे, कारण की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधारण 6 महिने पहिल्यांदा कॉलेजमध्ये येत आहे. याच्या आधी यांचं ऑनलाईन लेक्चर सुरू होतं, पण ऑफलाईनमधला त्यांचा जो आनंद आहे, त्यांचे अनुभव आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आज पहिला दिवस आहे, कसं वाटत आहे तुला? काय भावना आहे तुझ्या? सर अच्छा लग रहा है. वैसे तो देखा जाए तो ऑनलाइन क्लासेस में इतना समझता नहीं था, यानी कि जो भी लेक्चर होते थे क्लियरली होते नहीं थे. अभी कॉलेज ओपन हुआ है तो कुछ अच्छा लग रहा है. अच्छा, तू मला सांग, नागपूरमध्ये सातत्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आजपासून महाविद्यालय सुरू झालं आहे. एक भीती होती की कॉलेजला जायचं, कोरोनाची महामारी आहे? सर, एक भीती तर मनात आहे सर्वांच्याच, पण त्याचसोबत आमचं कॉलेजचं जे लॉस होत आहे ती पण एक मोठी भीती आहे त्याच्यापेक्षा. कारण कोरोनाचा काळ हळूहळू चालला जाईल, पण त्याच्यासमोर आमचं फ्युचर आहे, आमच्या जॉब आहेत. तर त्या सर्व बाबींनी जर आम्ही विचार केला तर जो कॉलेज सुरू करण्याचा सरकारचा निर्णय आहे तर आम्ही नक्कीच खुश आहोत त्यामुळे, आणि नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आज पहिला दिवस आहे, मैत्रिणी भेटल्या, काय अनुभव आहे, काय भावना आहे? सर, खूप चांगली फिलिंग आहे. खूप दिवसानंतर आम्ही सर्व भेटत आहोत, आमच्या टीचर्सला भेटत आहोत. आणि जे ऑनलाईन लेक्चर्स झाले त्यामध्ये आमचं सिलेबस कंप्लीट तर होत होतं, पण एक जी ऑफलाईन लेक्चरची फिलिंग असते आणि जे इंटरॅक्शन टीचरसोबत आमचं ऑफलाईन लेक्चर्समध्ये व्हायचं तसं ऑनलाईन लेक्चर्समध्ये होत नव्हते. आणि जे ग्रामीण भागात राहणारे स्टुडंट आहेत त्यांचं कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम, आणि प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल असेलच असं सुद्धा नाही. त्याच्यामुळे असे खूप सारे प्रॉब्लेम्स ऑनलाईन लेक्चरमध्ये आम्ही फेस केले, पण आता आम्ही खुश आहोत की आमचे ऑफलाईन लेक्चर सुरू झाले आहेत. तुम्ही महाविद्यालयाचा पहिला दिवस आहे, कशा प्रकारे काळजी घेत आहे? इथे काय व्यवस्था करण्यात आली तुमच्यासाठी? निर्जंतुकीकरण असेल किंवा स्वच्छता असेल, या संदर्भात काय सांगाल? हमारे कॉलेज में अभी जैसे एडमिशन प्रोसेस थी तो वो ऑफलाइन ही हुई है. हमें यहाँ पर आना पड़ा,
तो हमारा टेम्परेचर लिया जाता था। उसके बाद में हमको सैनिटाइज़र दिया जाता था और पूछा जाता था कि आप कहाँ से आए हो एंड कॉन्टेक्ट नंबर। अगर हम ट्रेन से ट्रैवल करके आए हैं तो वो भी ट्रेन नंबर वगैरह सारी चीज़ डिटेल्स ली जाती थी, तो इस वजह से डरने की कोई बात नहीं है। विद्यार्थ्यांना भीती वाटत नाही, प्राध्यापकांना विचारूया त्यांचे काय अनुभव आहे. सर, पहिला दिवस आहे, तुमचा काय अनुभव आहे? विद्यार्थ्यांचा स्फूर्त प्रतिसाद आजच्या पहिल्या लेक्चरपासून मिळत आहे. अगदी गेट उघडायच्या आधी विद्यार्थी येऊन थांबलेले होते, त्यावरून हे दिसतं विद्यार्थ्यांच्यामध्ये ऑफलाईन क्लासेसबद्दलचं कसं आकर्षण होतं. कारण मागच्या 6 महिन्यात ऑनलाईन क्लासेसमध्ये काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागत होते. मात्र त्या सर्व विद्यार्थ्यांना आज ऑफलाईन क्लासेसच्याद्वारे संधी उपलब्ध झालेली आहे आणि ज्या अनेक ॲक्टिव्हिटीज करायच्या राहिलेल्या होत्या, राज्यशास्त्र विभागाच्या असतील, अन्य विभागाच्या असतील, त्या करण्याची संधी ऑफलाईन क्लासेसच्या माध्यमातून सर्व पूर्व काळजी घेऊन आपल्याला मिळणार आहे. विभागात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतच आहेत. तुम्ही पण आपल्या विभागाचे माजी विद्यार्थी आहे. आपल्या विभागात सर्वेक्षण आपण करतो किंवा कार्यशाळा वेगवेगळ्या घेतो, चर्चासत्र घेतो. ते सर्व करण्याची संधी आता ऑफलाईन क्लासेसमुळं उपलब्ध होणार आहे आणि त्याबाबत विद्यार्थी मागच्या 6 महिन्यापासून विचारत होते, सर ॲक्टिव्हिटीज कधी करायच्यात, कशा करायच्यात. त्या करण्याची संधी या ऑफलाईन क्लासेसच्या माध्यमातून परत एकदा उपलब्ध झालेला आहे आणि म्हणून हा स्तुत्य निर्णय आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांचा सुद्धा स्फूर्त प्रतिसाद या सगळ्या ॲक्टिव्हिटीजना मिळतो आहे असं किंवा मिळणार आहे असं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. आपण बघू शकतो की तुम्ही जर का विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर बघितलं एक वेगळा आनंद पाहायला मिळतो. कारण की आज पहिला दिवस आहे, त्यांचे मित्रमैत्रिणी भेटले असेल किंवा ऑफलाईन क्लासेसमध्ये त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या आता ऑनलाईन क्लासेसमध्ये त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या आता ऑफलाईन क्लासेसच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. महत्त्वाचा विषय आहे की नागपूरमध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत आहे. मागच्या 4 दिवसांमध्ये 400च्या वर रोज नवीन रुग्ण निघत आहे. काल देखील 455 रुग्ण कोरोनाचे नागपूरमध्ये आढळले. असं असताना देखील महाविद्यालय आजपासून सुरू झालेले आहे. नागपूर विद्यापीठाचा विचार करायचा झाला तर 4 जिल्हे यामध्ये येतात, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा. या 4 जिल्ह्यामध्ये एकूण 503 महाविद्यालय आहे आणि 503 महाविद्यालय आज सुरू झालेले आहे. महत्त्वाचा विषय आणखी हा देखील आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये ज्या काही युजीसीने गाईडलाईन दिल्या त्या सर्व गाईडलाईनचं पालन करताना अगदी आणि याच गाईडलाईन्सचं पालन करणं खूप अत्यावश्यक आहे आणि त्याचबरोबर कोरोनाच्या संदर्भातली सगळी काळजी सुद्धा विद्यार्थ्यांनी घेणं खूप अत्यावश्यक आहे. धन्यवाद तुषार, नागपूरमधली परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. त्यामुळे तुम्ही देखील किंवा तुमची मुलं जर कॉलेजला जात असाल तर नक्कीच या गाईडलाईन्सचं पालन करतायत ना याकडे नीट लक्ष द्या. पुढची बातमी आहे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची आणि त्यांचं टेन्शन वाढवणारी. कारण पेट्रोल आणि डिझेल पाठोपाठ आता घरगुती गॅसही महागलाय. विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी 4 फेब्रुवारीलाच गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला होता. एकीकडे कोरोनामुळे नोकऱ्या जात आहेत, ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांना फारशी पगारवाढ मिळत नाहीये आणि त्यातच इंधनाचे दर मात्र वाढत चाललेत. अर्थातच सर्वसामान्यांचं बजेट यामुळे कोलमडायला सुरुवात झाली आहे. यानंतरची बातमी आहे एका आंदोलनाची. मुंबईमध्ये विनाअनुदानित शिक्षक आता आणखी आक्रमक झालेत. या शिक्षकांनी आमदार निवासस्थानाहून मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे. आकाशवाणी आमदार निवासापासून हा मोर्चा निघणार आहे. यावेळी शिक्षक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर आझाद मैदानावर हा मोर्चा येईल. त्यावेळेला आंदोलनाची पुढची दिशा काय असावी याबाबत निर्णय शिक्षक घेणार आहेत. ब्रेकनंतर कोल्हापूरमधली बातमी आहे. अंबाबाई मंदिराजवळच्या बाबू जमाल परिसरामध्ये राडा झाला. याचं कारण म्हणजे 4 चाकी गाडी अंधाधुंदपणे चालवणाऱ्या चालकाला तिथल्या जमावानं बेदम चोप दिलाय. 4 चाकी वाहन चालकानं जेव्हा चालवत होता तो तेव्हा 4 दुचाकींना त्यांना उडवलेलं आहे. वाहतूक पोलिसांना पाठलाग करून या ड्रायव्हरला पकडलं आणि मग जमावानं 4 चाकी गाडीच्या चाका फोडल्या. ताराबाई रोड आणि बाबू जमाल परिसरातली ही घटना आहे. आपण बघतोय या अंधाधुंदपणे गाडी चालवलेल्या या ड्रायव्हरला चांगलाच पोलिसांनी आणि जमावानं चोप दिलाय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजोळकर. संदीप, नेमकं काय घडलं होतं? हा जो ड्रायव्हर होता तो दारू प्यालेला होता का आणि इतकी अंधाधुंदपणे गाडी भर रस्त्यात कशी काय चालवत होता? त्याला जमावानं चांगलंच बेदम मारलेलं दिसतंय.
नक्कीच ही एक मोठी घटना म्हणावी लागेल. कोल्हापूर शहरातल्या अंबाबाई परिसरातला माधवा रोड हा कायम गजबजलेला असतो, मोठी गर्दी असते आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय ज्याला चोप दिला जातोय त्याचं नाव आहे प्रथमेश निकम आणि तो पाचगावचा रहिवासी आहे. म्हणजे कोल्हापूर पासून जवळच असलेलं जे उपनगर आहे तिथला रहिवासी आहे. एक तर तो मद्यधुंद अवस्थेत होता, त्याने एक्सयूव्ही गाडी ही माधवा रोडवर घातली आणि सुरुवातीला दोन दुचाकींना धडक दिली, त्यानंतर 2 महिलांना देखील धडक दिली आणि परत आणि 3 दुचाकींना धडक दिली. असं 5 मोटरसायकलला धडक दिल्यानंतर देखील तो बेदरकारपणे गाडी चालवत होता. अखेर वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, पण त्यानं जेव्हा गाडी थांबवली त्यानंतर वाहतूक पोलिसांशी देखील त्यानं उज्जत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी जमाव जमला आणि ज्या गाड्यांना त्यानं धडक दिली होती त्यांनी त्याचा पाठलाग देखील सुरू केला होता. त्यामुळे अचानकपणे जमाव जमल्यानंतर त्याला चांगला चोप दिलेला आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि त्याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलाय. त्याच्या गाडीचं देखील नुकसान करण्यात आलेलं आहे. गाडीच्या काचा ज्या आहेत त्या जमावानं फोडल्या, पण इतकं सगळं सुरू असताना देखील त्यानं नंबर प्लेट गाडीची जी आहे ती काढून गाडीत फेकण्याचा देखील प्रयत्न केल्याचं प्रत्यक्षदर्शीने आपल्याला सांगितलंय. त्यामुळं गर्दीच्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत ज्या या निकम नावाच्या ड्रायव्हरने जी गाडी चालवली त्यामुळं किरकोळ जखमी झालेल्या 2 महिला जखमी झालेल्या, गाड्यांचं मात्र नुकसान झालंय, पण तरी देखील जमावानं त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केलेलं आहे. ठीक. धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीबद्दल. अंधाधुंदपणे गाडी चालवणाऱ्या या ड्रायव्हरला जमावानं धरून चांगलंच चोपलेलं आहे आणि अद्दल घडवली आहे. मुंबईतली बातमी आहे. मुंबईतल्या शिवडी रेल्वे स्टेशनवर एका माथेफिरूनं दारू पिऊन धिंगाणा घातलाय. या माथेफिरूनं रेल्वे पोलिसांवरच चाकून हल्ला करत स्टेशन मास्टरच्या ऑफिसची सुद्धा तोडफोड केली आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या माथेफिरूला ताब्यात घेतलं आणि रेल्वे स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये बंद केलं. या माथेफिरूनं स्टेशन मास्टरच्या केबिनची सुद्धा तोडफोड केली. तो स्वतः सुद्धा यामध्ये जखमी झालाय. या घटनेमुळे शिवडी रेल्वे स्टेशनवर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दारू पिऊन या माथेफिरूनं धिंगाणा घातलेला आहे आणि रेल्वे पोलिसांवर सुद्धा त्यानं वार करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. उदय, काय अधिक माहिती आहे? कोण होता हा माथेफिरू ज्यानं एवढा धिंगाणा घातलाय? किती साधारणतः आज सकाळी 9च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. शिवडी रेल्वे स्थानकावरती एक दारू पिऊन हातामध्ये धारदार सुरा घेऊन प्लॅटफॉर्मवरती चालत होता, धिंगाणा घालत होता. त्यावेळेला रेल्वे पोलिसांनी त्याला हटकलं असता रेल्वे पोलिसांवरती देखील तो चालून आला आणि रेल्वे पोलिसांवरती देखील त्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याची धरपकड केलेली आहे आणि धरपकड केल्यानंतर त्याला जेव्हा स्टेशन मास्टरच्या बाजूच्या कॅबिनमध्ये त्याला बंद करण्यात आलं होतं त्यावेळेला देखील त्याने खूप मोठ्या प्रमाणात तिथे केबिनची नासधूस केलेली आहे, तोडफोड केलेली आहे. या सर्व तोडफोडीमध्ये हा माथेफिरू जो तरुण आहे तो देखील मोठ्या प्रमाणात जखमी झालेला आहे. त्याच्या देखील डोक्याला मार लागलेला आहे. हे सगळं प्रकार घडत असताना प्लॅटफॉर्मवरती काही प्रमाणात गर्दी देखील होती प्रवाशांची, त्यामुळे रेल्वे स्टेशनवरती तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं. मात्र आता सत्तेशेवटी अधिक कुमक मागून या माथेफिरू तरुणाला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावरती पुढील उपचार करण्यासाठी त्याला पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे, त्यानंतर त्याच्यावरती पोलीस कस्टडीमध्ये कारवाई होईल. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर वळणार आहोत भाजपच्या शंखनाद आंदोलनाच्या बातम्यांकडे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं नाशिकच्या रामकुंडावर शंखनाद आंदोलन करायचं ठरवलंय. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे. आध्यात्मिक आघाडीनं विजय वडेट्टीवार हे मनोरुग्ण असल्याची टीका केली आहे. भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची घोषणा केली होती. साधू संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन केलं जात आहे. साधूंच्या वेशातल्या 2 ते 4 भोंदूंनी गैरवर्तन केलं म्हणून हिंदू समाजाच्या पवित्र आणि सर्वस्व त्याग करून साधना करत असलेल्या साधू परंपरेला शिव्या घालणं मंत्र्यांना शोभत नाही. जैन साधू परंपरेचा देखील हा अपमान आहे अशी प्रतिक्रिया आध्यात्मिक आघाडीने दिली आहे. हिंदू विरोधी अजेंडा हा काँग्रेस पक्षाचा आहेच, त्यामुळे त्यांच्या पोटातलं ओठावर आलं अशी टीका तुषार भोसले यांनी केली आहे. 15 डिसेंबर 2020ला विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले होते की हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे आणि आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. मग तुमचेच मंत्री साधूंना नालायक म्हणतात, हे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतं का, असा सवालही तुषार भोसले यांनी उपस्थित केलाय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी
प्रशांत बाग. माफी मागण्याची साधू संतांची मागणी विजय वडेट्टीवार यांनी धुडकावून लावलेली आहे आणि त्याच्याच विरोधात नाशिकच्या रामकुंडावर हे शंखदान आंदोलन होते. आपण प्रशांतकडे थेट जाणार आहोत. प्रशांत, एकीकडे आपण बघतोय की जी भाजपची ही आघाडी आहे ही अत्यंत आक्रमक झालेली आहे आणि तिथे शंखदान आंदोलन सुद्धा खूप आक्रमकपणे करण्यात येत आहे. काय म्हणणं आहे या सगळ्यांचं? कारण त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सुद्धा सवाल केलाय. नक्कीच की भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून याच ठिकाणावरनं घंटानाद आंदोलन सुद्धा सुरू झालं होतं. आणखीन पाहता पाहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात असं लोण पसरलं होतं. आज मात्र वडेट्टीवार यांच्या विरोधात आक्रमक झाले. आचार्य तुषार भोसले आणि असंख्य कार्यकर्ते आपल्यावर आहेत. काय आंदोलन आज पुन्हा? मंत्री विजय वडेट्टीवार महाराष्ट्रात राहून साधूंना नालायक म्हणतो, ही हिम्मत या महाराष्ट्राच्या मंत्र्यांमध्ये कशामुळे येते? कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनाब उद्धव मिया ठाकरे झालेले आहेत, त्याच्यामुळे मंत्र्यांना अशी हिम्मत सुचते. म्हणून आज हिंदू समाजाचा अपमान तर होतोच आहे, पण हिंदू साधूंचा सुद्धा अपमान करण्याची हिम्मत या मंत्रिमंडळातल्या लोकांची झालेली आहे. स्वैराचारी मंत्री आहेत, कोणी महिलांवर अत्याचार करतं, कोणी हिंदू समाजावर येऊन इथे टीका करून जातं, त्याला अटक होत नाही, कोणी मुलांना आपल्या घरात डांबून ठेवतं. असलं मंत्रिमंडळ या जनाब उद्धव ठाकरेंचं आहे. थोड्याच वेळात नाशिक त्र्यंबक क्षेत्रातले साधू महंत इथे दाखल होतील आणि या ठाकरे सरकारला हिंदुत्वाची व्याख्या शिकवतील. आपण बघतोय की आक्रमक भूमिका आहे सगळ्यांची. इथे ते सगळे भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते, वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल अजिंक्य, या आंदोलनामागची भूमिका? देवदत्त, हा पूर्ण भारत देश आणि महाराष्ट्र देश हा साधू संतांचा देश म्हणून आपण ओळखतो आणि त्यांच्या या हिंदुत्ववादी देशामध्ये साधूंचा हा अपमान, त्यांना नालायक म्हणण्यापर्यंतची वेळ ही आदरणीय मंत्री वडेट्टीवार यांनी जी आणलेली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय. तीव्र निषेध करताय. आपण बघतोय की अशा प्रकारचे फलक याचसाठी केला होता मुख्यमंत्री पदाचा अट्टाहास का? अशा प्रकारचा एक उपहासात्मक टोला तुम्ही लगावलाय. हो, आचार्य भोसले साहेबांनी जसं सांगितलं का आज ते मंत्रिमंडळात असून ज्या हिंदू समाजावरती ठाकरेंनी पूर्ण राजकारण केलं 50 वर्ष आणि त्याच हिंदू समाजातल्या आज महंतांना आणि साधूंना ते नावं ठेवताय आणि त्याच्यावरती ते अटक सुद्धा करत नाही आणि काही बोलत सुद्धा नाही, याचा जाहीर निषेध करतो आम्ही. भावना अत्यंत संतप्त आहे, तीव्र आहेत. अनेक कार्यकर्ते इथे गोळा झालेले आहेत, पदाधिकारी आहेत. काय सांगाल? मंत्री विजय वडेट्टीवार यांचं जे विधान आहे अतिशय आक्षेपार्ह आहे. मुख्यत्वे महाराष्ट्राला हिंदू साधू संतांचा फार मोठा वारसा आहे आणि अशा परिस्थितीत महंत हे नालायक आहे हा शब्द उच्चारणे म्हणजे अगदी नीचपणाचा कळस आहे. उद्धवजी ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. गंभीर दखल घेतली पाहिजे. मुळात वडेट्टीवार जे आहे त्यांनी असा शब्द वापरला की साधू हे संधी साधू आहेत. मुळात संधी कोणी साधली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. यांचे 40 आमदार असताना, यांच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बहुमत नसताना हे संधी साधून सत्तेवरती आले आहेत. सगळ्यात मोठे नालायक आणि संधी साधू हे आहेत. संधी साधणारे संधी साधू काय उपरोधिक टीका करता? आचार्य, काय सांगाल? बिलकुल, प्रतीकजींनी जे सांगितलं, संधी साधून हे सरकार आलेलं आहे. त्याच्यामुळे वडेट्टीवार असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, हेच संधी साधून शिवसेनेसोबत युती करून त्यांनी सरकार केलेलं आहे. विश्वासघात जनतेचा करून हे सरकार साध्य झालेलं आहे. म्हणून हेच खरे संधी साधू आहेत. हेच खरे संधी साधू आहे. आक्रमक आहेत भाजपची प्रदेश आध्यात्मिक आघाडी. आणि आपण म्हणतोय की श्री क्षेत्र रामकुंड, ज्या ठिकाणी अमृताचा एक थेंब पडला होता आणि याच ठिकाणी कुंभमेळा भरतो, या कुंभस्थानावर होणारं आंदोलनाचं लोण हे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं. पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे. साधू संत महंत अनेक आकड्यांचे प्रतिनिधी थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत. धन्यवाद प्रशांत. आणि या आंदोलनाचे अपडेट्स बातमी आहे एका अपघाताची. जळगाव जिल्ह्यातल्या यावलमध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 15 मजूर ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका लहानग्याचा सुद्धा समावेश आहे. पपईनं भरलेला हा ट्रक होता आणि हे मजूर त्यातून प्रवास करत होते. किनगाव इथे ट्रकला अपघात झाला. ट्रक उलटला आणि 15 मजूर जागीच ठार झालेत. हे सगळे मजूर धुळ्याहून रावेरला जात होते. पहाटे झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातले 10 जण आणि एकूण 15 जण ठार झालेत. चोपडा रावेर हा रोड आहे. या रोडवर एक पपईनी भरलेला आयशर ट्रक पलटी होऊन त्या ट्रकवर बसलेले एकूण 15
इस्मानचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 पुरुष 6 महिला आणि 2 लहान मुलं आहेत. हे सर्व मजूर आहेत ज्यांनी काल साक्री जिल्हा धुळे इथून पपई ट्रकमध्ये भरली आणि पुन्हा रावेर येथे येत असताना रात्री 1 वाजेच्या सुमारास हा ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला आहे आणि पपई खाली दबून या लोकांचा मृत्यू झालेला आहे. अर्थातच तिथे सगळीकडे शोककळा पसरले, कारण एकाच कुटुंबातले 10 जण यामध्ये ठार झालेत. पुढची बातमी आहे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. याचं कारण म्हणजे आज मध्यरात्रीपासून देशभरात फास्टॅग बंधनकारक असणार आहे. आता त्यामध्ये कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय. रविवारी त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं या संदर्भात निर्णय घेतलाय की राष्ट्रीय महामार्गावरच्या फ्री प्लाझामधील सर्व लेन या आता फ्री प्लाझाच्या फास्टॅग लेन म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. त्यामुळे फास्टॅग लेनमध्ये प्रवेश करणाऱ्या पण फास्टॅग न बसवलेल्या वाहनांना त्या श्रेणीला लागू असलेल्या शुल्काच्या दुप्पट टोल शुल्क भरावं लागणार आहे. आता फास्टॅगमध्ये साधारणतः काही रस्त्यांवर 90% 95% सक्सेसफुल झालेला आहे. खरं म्हणजे टोल नाक्यावर लोकांच्या रांगा लागू नये आणि सिमलेस ट्रॅफिक व्हावा आणि कुठेही पण टोल नाक्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्या दृष्टीने अतिशय उपयोगाचा आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की टोल नाक्याच्या बाजूलाच फास्टॅग विक्रीची व्यवस्था आहे आणि आता मात्र आम्ही ही शेवटची तारीख आहे. याच्यानंतर मात्र मग टोल नाक्यावर स्वाभाविकपणे लोकांना त्रास होईल आणि म्हणून त्यांनी फास्टॅग विकत घ्यावा आणि लवकरात लवकर त्यांनी त्याचा फायदा घ्यावा. आता याच्यानंतर मुदत वाढवणार नाही. ब्रेकनंतर बघणार आहोत आज माघी गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आहे. आज मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये एरवी खूप भरपूर गर्दी होते, पण यावर्षी मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे केले जात आहेत. मंदिरात अजूनही लोकांना ऑनलाईन दर्शन दिलं जाते, त्यामुळे भक्तांनी गर्दी न करता केवळ ऑनलाईन वेळ घेतलेली आहे आणि त्याच वेळेनुसार भक्तांना इथे प्रवेश मिळतोय. मंदिर परिसरात या ऑनलाईन वेळ घेतलेल्या भक्तांनीच यावं अशी विनंती मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मुंबईकरांचं लाडकं दैवत, आराध्य दैवत आहे सिद्धिविनायक आणि त्यामुळे आज माघी गणेश जयंतीला तर इथे आवर्जून दर्शनासाठी गर्दी होते. तर पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गणेश जन्माचा सोहळा आज पार पडतोय. मुख्य गणेश जन्म सोहळा दुपारी 12 वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग आणि गणेश जागर असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पहाटे 4 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये इंडियन आयडल फेम नंदिनी आणि अंगद गायकवाड यांनी श्रींच्या चरणी स्वराभिषेक अर्पण केला. या स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीतं ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली. मुख्य गणेश जन्म दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळेला पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.